किसनला 2 मुले आणि 1 मुलगी असते. तो आता खूप थकला होता. शरीर साथ देत नव्हतं. त्याला आता कळून चुकले होते की तो काही फार दिवस जगत नाही. म्हणून तो त्याच्या 2 मुलांना बोलवतो. दोघेही येतात. बोला ना बाबा, काय काम आहे? का बोलावले तुम्ही? त्यावर किसन विचार करतो की मुलीचं तर लग्न झालं आहे. ती तिच्या सासरी आहे. माझ्यानंतर तिला माहेर म्हणून कोणीच राहणार नाही. तिला मनापासून कोण आपलं म्हणेल, तिची कोण काळजी घेईल, तिला ये जा म्हणेल, यावर माझ्यानंतर कोणता भाऊ तिची काळजी घेईल, हे पाहण्यासाठी तो एक परीक्षा घ्यायचं ठरवतो. तो त्याच्या 2 मुलांना सांगतो की मला आपल्या जमिनीची वाटणी करायची आहे. दोघेही भाऊ खूप खुश होतात. यावर किसन म्हणतो, पण मला ती जमीन फक्त तुमच्या दोघांना द्यायची आहे, मुलीला नाही. दोघेही खूप आश्चर्याने पाहतात. ज्या मुलीवर बाबांचा इतका जीव आहे तिला वाटणी देणार नाही बोलतात. त्यावर किसन बोलतो की मी तिला काहीही बोलणार नाही. ही तुमची जबाबदारी असेल की तुम्ही तिला तयार करा की तिला जमीन नको. ती स्वतः येऊन जेव्हा सांगेल तेव्हाच मी जमीन तुमच्या नावावर करेन. हे मोठ्या भावाला खूप आनंद होतो की तिला जमिनीत कोणताही वाटा मिळणार नाही. तो लगेच विचार करू लागतो की तिचं मन कसं जिंकून तिला या जमिनीतून बाहेर काढायचं. पण लहान भाऊ त्याच्या बाबांना विचारतो की तुम्ही तिला का वाटा देणार नाहीत? ती तर तुमची खूप लाडकी आहे ना? त्यावर बाबा बोलतात की अरे, आपली जमीन दुसऱ्याला जाईल. तेव्हा लहान भाऊ बोलतो की स्वतःची मुलगी दुसऱ्याला देताना तुम्हाला नाही वाटलं का की ही दुसऱ्याची होईल? आणि आता असं वाटतंय की जमीन जावयाला जाईल. असं कसं हो बाबा? ते काही नाही, जमिनीचे हिस्से 3च होणार. अहो, इतकी वर्ष आमच्या मनगटावरती राखी बांधत आली तेव्हा ती दुसऱ्याची नव्हती, आणि जेव्हा तिला काही देण्याची वेळ आली तर ती दुसऱ्याची झाली. हे ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना खात्री पडते की माझ्यानंतरही कोणीतरी आहे की तिला हक्काने आपलं वाटेल, आणि मोठ्या भावालाही त्याची चूक लक्षात येते.